नाही, त्या बैठकीमध्ये जे सुप्रियाताई होत्या, शशिकांत शिंदे साहेब होते, जयंत पाटील साहेब, पवार साहेब, देशमुख साहेब, तसंच आमचे पदाधिकारी पवार भाऊ होते आणि आपले टोपे साहेब त्याच्यामध्ये आणि चर्चा होत असताना डिटेलमध्ये चर्चा झाली. एकदम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे, डिझेल पेट्रोल महागाई याच्यावर चर्चा झाली. येणारं जे MLCचे इलेक्शन आहे त्या बाबतीत आपल्याला काय करता येईल, कशी रणनीती करता येईल, मित्रपक्षांशी कसं आपल्याला बोलायचं या सगळ्या बाबतीची चर्चा ही फार डिटेलमध्ये तिथं झाली. त्याच्यात काय निर्णय घेतला, कशा पद्धतीने रणनीती ठरली ती आमचे अध्यक्ष साहेब आपल्या सर्वांना सांगतील. पण एक चांगली आणि सकारात्मक चर्चा ही झाली. लढण्याची भूमिका ही सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी मांडलेली आहे आणि शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढच्या 5 दिवसामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत एक खूप मोठं आंदोलन मुंबईच्या जवळ त्या ठिकाणी घेतलं जाईल. त्या बाबतीत सुद्धा स्पष्टपणे शशिकांत शिंदे साहेब आपल्या सर्वांना सांगितलं. दादा, पुण्यात पेट्रोल डिझेलवरतून ठिकठिकाणी आंदोलनं होतात आहे आणि लोक रस्त्यावरती नाही ही आंदोलनं करतात. पाण्याचा प्रश्न आहे, सिंचनाचा प्रश्न आहे, अशाच आंदोलनं होतात आणि त्यामुळे सरकारने ही जमावबंदी पुढील 15 दिवसासाठी लावली होती उद्यापासून. काय झालंय, पुणे महानगरपालिकेमध्ये टँकर मोठ्या प्रमाणात आज वापरले जातात. टँकर माफियांना ताकद दिली जाते. त्यामुळे लोक टँकर माफियांच्या बाबतीत विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी त्या ठिकाणी त्यांनी केली होती. त्याच्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेची पुण्याची परिस्थिती अतिशय हलाखीची झाली. तसं महाराष्ट्राचीच आहे, पण पुण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर महिला सुखरूप नाही. 3 मर्डर नाहीतर वार एका दिवसामध्ये त्या ठिकाणी लोकांवर होत चाललेले. दिवसा ढवळ्यासुद्धा तिथं कोयत्यांनी लोकांना मारलेलं आपण सगळ्यांनी तिथं बघितलेलं आहे. त्याच्याचबरोबर पेट्रोल डिझेल याच्या वाढत्या किमती, महागाई या बाबतीत आंदोलन मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये होणार होते आणि मग कुठंतरी जे CP आहेत पुण्याचे त्यांना आदेश आला असावा की लगेचच्या लगेच तुम्ही जबाबबंदी त्या ठिकाणी करावी. मला फक्त CPंना एकच सांगायचं, सरकारला सुद्धा सांगायचं, लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरावं लागलं, तुमचा कुठलाही कायदा असला नाही तर जमावबंदी टाका नाही तर काही टाका, आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणार. आम्ही तुम्हाला भीक घालत नाही आणि तुम्हाला घाबरत नाही. लोकांच्या बाजूने उभं राहण्याची वेळ आली तर आम्ही सगळे कायदे बाजूला ठेवून लोकांच्या बाजूने लोकांबरोबर त्या ठिकाणी उभं राहणार म्हणजे राहणार. अघोषित आणीबाणी आहेच ना. म्हणजे एखादा नेता जर सरकारच्या विरोधात बोलला तर त्यांना ED लावली. एखादं जर इलेक्शनमध्ये काम करणारी एजन्सी असेल ती तर भाजपच्या विरोधात काम करत असेल त्यांच्यावर ED आणली जाते. एखादा पत्रकार महत्त्वाची लोकांच्या बाजूनी बातमी पण सरकारच्या विरोधातली बातमी जर लावली तर त्याला वरून वरिष्ठांकडनं फोन येतात, बातमी काढण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं जातं. आणि मग आता आंदोलन करण्याची वेळ आहे, लोक रस्त्यावर कुठेतरी उतरत आहेत. त्यात जर तुम्ही असा एखादा कायदा आणत असाल आणि जमावबंदी तिथे करण्याचा प्रयत्न करत असाल मग कुठं नाही कुठेतरी घोषित नाही तर अघोषित हे आणीबाणीच आहे असं आपल्या सगळ्यांना म्हणावं लागतं. रोहितजी, एकीकडे महागाई मोठ्या प्रमाणात वाढत आहे, पंतप्रधान देशाबाहेर होतात आणि शरद पवार साहेब त्यांची कौतुक करतात. पवार साहेब सर्वसामान्य जनतेच्या आहे की मोदींच्या बाजूने आहे असं काही कळत नाही. फार संभ्रम होतं. कसं असतं की एखादा मोठा नेता जेव्हा भारताच्या बाहेर जातो तेव्हा तो काय काय तिथं करतो हे फार महत्त्वाचं असतं. संवाद कशा पद्धतीने तिथं होत असतात. आता ते 5 मोठ्या देशांमध्ये त्या मोठ्या छोट्या देशांमध्ये तिथं गेले होते. त्याच्यात एका देशाबरोबर देशासाठी महत्त्वपूर्ण असणारा काही प्रमाणात निर्णय झाला, जसं UAE. पवारसाहेब बोलत असताना कदाचित UAE बद्दल तिथं बोलत असावे, पण 5 देशापैकी एका देशाबरोबर चांगला संवाद झाला असला तरी 4 देशांबरोबर काय संवाद तिथं झाला हाही प्रश्न तिथं निर्माण होतो. आणि पवारसाहेब एक फार मोठे नेते, ते सगळ्याच गोष्टीमध्ये तिथं टीका करतात असं नाही. त्यामुळे कधीकधी ते बोलत असताना डिप्लोमॅटिकली तिथं बोलत असावे, नाही तर कधीकधी पवारसाहेबांच्याबद्दल 2 वेगळे अर्थ त्याच्यामधून निघू शकतात. त्यामुळे पवारसाहेब बोलत असताना कदाचित त्यांनी मोदी साहेबांवर टोमणाच मारला असावा असं मला तरी वाटतं. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आता ट्विस्ट आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नगरसेवक आहेत तेच मात्र या सगळ्या गायब झालेले आहेत. भाजपचे आमदार बंटी बांगडिया यांच्याबरोबर काही नगरसेवक गेलेले आहेत आणि प्रत्येक नगरसेवकाला 5-5 लाख रुपयाचं टोकन सुद्धा दिलेलं आहे. ही सगळी निवडणूक 100 कोटींपर्यंत घेऊन जात आहे असा आरोप विजय वडेट्टीवार करतात. एका
MLC इलेक्शनसाठी एका पदासाठी अंदाजे खर्च हा कुठंतरी महायुतीकडनं 100 कोटीपेक्षा जास्त केला जाईल अशी चर्चा आहे. म्हणजे नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, जे कोणी मतदार आहेत त्यांना कदाचित भाजपकडनं खूप मोठ्या प्रमाणात पैसा तिथं दिला गेला जाईल, त्याच्याजवळ महायुतीकडनं दिला जाईल. आता अशा पद्धतीने जर नगरसेवक फोडले जात असतील तर मग इलेक्शनला आणि आपल्या डेमोक्रेसीला म्हणजे लोकशाहीला खरंच काय अर्थ राहिला आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. मग लोकांसाठी खऱ्या अर्थाने लढायचं असेल तर मग लढायचं कसं असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे लोकांना मला विनंती करायची, याच्यापुढं व्यावहारिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या लोकांना निवडून देण्यापेक्षा चांगल्या लोकांना तुम्ही निवडून दिलं तर मला वाटतं की प्रामाणिकपणे ती लोक त्या ठिकाणी लढू शकतील असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. आज बालभवन उद्घाटन कार्यक्रम होता. त्या कार्यक्रम पद्धतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं देखील असतं, परंतु एकनाथ शिंदे गैरहजर राहिले त्या कार्यक्रमाला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. एकनाथ शिंदेची नाराजी आहे कारण की गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीवारी खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्यातच त्यांची ते बार्गेनिंग पॉवर वाढवतात आहेत विधान परिषदेसाठी. एकनाथ शिंदे साहेबांना मला विनंती करायची, तुम्ही मोठे नेते आहात, नाराज जर तुम्ही होत असताल तर महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होईल तेव्हा थोडंसं नाराज होईल. महाराष्ट्राकडे इन्व्हेस्टमेंट येण्यापेक्षा गुजरातला नेली जाईल तेव्हा तुम्ही खरं तर नाराज होण्याची जरूरत आहे. पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर तुम्ही जर नाराज झाला तर आम्ही त्या ठिकाणी समजू शकतो, पाठिंबासुद्धा देऊ शकतो. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आज या महाराष्ट्राची अतिशय हलाखीची झाली आहेत. महिलांवर आणि लहान मुलींवर अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्याच्यावर तुम्ही नाराज झालं तर आम्ही समजू शकतो, आम्ही पाठिंबा देऊ शकतो. पण इलेक्शन आलं की तुम्ही जर नाराज होत असाल, इलेक्शन आलं तर तुम्ही नाराज होऊन दिल्लीला जात असताल, इलेक्शन आलं की तुम्ही साताऱ्यात जात असताल तर कुठंतरी तुमच्या प्रतिमेला डाग पोचतोय असं मला वाटतं. भाजपला हेच पाहिजे असावं असं कुठेतरी रणनीती असू शकते. त्यामुळे इलेक्शनच्या काळामध्ये नाराज होण्यापेक्षा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रावर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तुम्ही नाराज झाला तर आम्ही सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ. पण सत्तेत असणारे जे सर्व तिन्ही पक्ष आहेत त्यांना राजकारण आणि पैसा याच्याशिवाय दुसरं काही पडलेलं नाही. सामान्य लोकांचं काही घेणं देणं नाही असं हे महायुतीचं सरकार आहे. रोहित जी, हम देख रहे हैं कि ठाणे में